महानगरपालिका प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका श्रद्धा किरण पवार यांच्यामार्फत आज आम्ही सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। कारण की सोलापूर शहरामध्ये मटन दुकान असेल, चिकन दुकान असेल, बीफ असेल, त्याचबरोबर माशांचे जी दुकानं आहेत ते त्यांनी जी कापलेलं रक्त असेल त्याचबरोबर ते कापलेलं रक्त ते ड्रेनेजमध्ये सोडते, त्यांना ड्रेनेजचा टॅक्स चालू करावा। त्याचबरोबर जे वेस्टेज मटेरियल ते कचरा गाडीमध्ये टाकतात ते कचरा गाडीमध्ये पण टाकतात, म्हणून त्यांना कचऱ्याचा असे दोन्ही टॅक्स चालू करावे म्हणून आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर सर्वसामान्य गोरगरीब लोकांना जो कचऱ्याचा व ड्रेनेजचा टॅक्स लागू केला जातो आहे त्याच पद्धतीने सोलापूर शहरातील मटण, चिकन, बीफ व मासे हे लोक पण महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचं म्हणजे ड्रेनेजचा वापर करते, त्यावर महापालिकेचे कर्मचारी ड्रेनेजचं काम करतात। तसंच कचरा पण ते गाडीमध्ये टाकतात, त्यांना मग कचरा टाकण्याचा ते दोन्ही टॅक्स जर गोळा केला तर सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये कमीत कमी एक 5 ते 10 कोटी रुपये वाढ होईल एवढं सांगेल। त्याचबरोबर आयुक्तांना निवेदन दिलं व आयुक्तांनी लवकरात लवकर ह्याचे इम्प्लिमेंट करतील अशी आशा बाळगतो।